हॅलो फ्रेंड्स, अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथे मी मिक्स डाळीची डाळ केलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे मी 1 वाटी मिक्स डाळ घेतलेली आहे. याच्यामध्ये मी चणा डाळ घेतलेली आहे, हिरव्या सालीची मूग डाळ घेतलेली आहे, आपली विदाऊट सालीची पण मूग डाळ घेतलेली आहे आणि तूर डाळ घेतली आहे, चणा डाळ घेतलेली आहे आणि मसूरची डाळसुद्धा आहे आणि काळ्या उडदाची डाळसुद्धा घेतलेली आहे. अशा आपण एक 4 ते 5 डाळी मिक्स करून आज त्याची मिक्स डाळ बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी कुकरमध्ये खाली पाणी टाकलं, जाळी ठेवली आणि लिंबूची फोड टाकली, जेणेकरून आपला कुकर पण स्वच्छ राहतो. आणि आता ही डाळ स्वच्छ 3 वेळा धुवून मी कुकरला लावते आहे. तर त्याच्यामध्ये मी 5 ते 6 मिरच्या मध्ये चिरून घेतल्या, आता त्या टाकणार आहे. यांना मध्ये काप द्यायचा आहे या हिरव्या मिरच्यांना. जास्त बारीक करायच्या नाहीत हिरव्या मिरच्या, अशा लांब लांबच कापून त्यांना मध्ये काप द्यायचे, जेणेकरून आपल्याला त्या अशा लगेच तोंडामध्ये वगैरे अशा येत नाहीत. आपण बाजूला काढून पण ठेवू शकतो त्या. तर असं आपण कुकरला लावलं आहे आणि आता आपण त्याला 3 शिट्ट्या देणार आहोत. लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला आणि थोडंसं सुकं खोबरं घ्यायचं आहे. 3 शिट्ट्यामध्ये ही डाळ बऱ्यापैकी शिजते ती. 3 शिट्ट्या झाल्यावर आपण ती डाळ काढून घेणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता, मी फोडणी करते त्याची. त्याच्यासाठी मी 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे, त्याच्यात मोहरी टाकली आहे. 2 चमचे मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली की मग आपण जिरं टाकूया. जिरं 1 चमचा टाकलं. कढीपत्त्याची 5 ते 6 पानं टाकलेली आहेत. इथे मी लसूण खोबरं वाटून घेतलं आहे आणि ते टाकलेलं आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे. बाकी तिखट आपल्याला काय टाकायचं नाही आहे, फक्त हिरव्या मिरच्यांचंच तिखट असणार आहे. त्याच्यामुळे मिरच्या थोड्या जास्त घेऊन त्या डाळीबरोबर शिजवून घ्यायच्यात. इथे हिंग टाकू शकता थोडंसं. आता लसूण खोबरं चांगलं भाजलं की मग आपण डाळ टाकूया. इथे ही शिजलेली डाळ मी टाकलेली आहे आणि याला आता आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. एक 5 मिनटं आपल्याला याला शिजवायचं आहे आपल्या फोडणीबरोबर. मीठ टाकूया की आपली डाळ रेडी झाली. ही डाळ आपल्याला चपाती भाताबरोबर खूप छान लागते आणि आपल्याला मसूर डाळ वगैरे याच्यातून हाय प्रोटीन्स मिळत असतात. सगळ्याच डाळींमध्ये प्रोटीन्स असतात, तर तुम्ही ही जरूर ट्राय करा. एक 4 ते 5 मिनटं आपल्याला ही उकळवायची आहे. इथे मी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाका तुमच्या अंदाजानुसार. इथे तुम्ही बघू शकता डाळ चांगली उकळती आहे. जास्त पातळ पण करायची नाही आपल्याला आणि जास्त घट्टसुद्धा करायची नाही आहे ती. चपाती, भाकरी किंवा भात याच्याबरोबर ती छान लागते. कोथिंबीर पण मी टाकली आहे सर्वात शेवटी. उकळल्यानंतर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा. आणि साध्या डाळीला जशी आपण फोडणी करतो तशीच फोडणी करायची आहे आपल्याला. याच्यामध्ये फक्त आपण आता ही मिक्स डाळ पूर्ण ह्या 4 ते 5 डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि हाय प्रोटीन्स आपल्याला याच्यामधून मिळणार आहेत. तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. मिक्स डाळी आपल्याला डीमार्टमध्ये सुद्धा मिक्स डाळींचं पॅकेट मिळतं किंवा आपण घरीसुद्धा अशा जर डाळी आपल्याकडे थोड्या थोड्या असतील तर आपण त्या मिक्स करून एकत्र करून मग ती डाळ शिजवू शकतो. त्याची चव पण छान लागते. याला थोडंसं तिखट म्हणजे आपल्याला मिरच्या थोड्या जास्त टाकून ही डाळ करायची आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल.
थँक्यू फॉर वॉचिंग.